काय माय कवापासून गेली थिरडी गावामध्ये, कुणाचे झंपर आहेत आणि कुणाचे नाही ते की हुडकून आणाय म्हणून जी गेलेले आहेत पाठपासून अजून यायचा पत्ता नाही. कुणी बोलाय भेटलं की तिथंच गप्पा मारीत बसायचं. घरच्या कामाचा देवारा राहिना. तसंच एक तर माणसाला इथं मरणाचं काम आहे. कुणाचं हाय कुणाचं नाही ती बघायचं, दिलं सोडून आणून चटकन द्यायचं तर बसायचं. गावात गेलं की गप्पाच मारीत. गप्पा सुधरूच देत नाहीत त्यांना. कधी येतात आता काय माहिती, 2:30 वाजतात का 3 वाजतात. हो गई माय, तिला लवकर द्यायला सांगते, नाहीतर सासू अजून माझी कशी ना गेली म्हणून माझ्या नावानं अजून बोंबलत बसत. ती मेंढरावानी कॅसाची लवकर द्यायला सांगते. कवापासून म्हातारी गावात जाऊन बसली या. माझं धुणं बी झालंय, भांडे बी झाले, तर सगळं आवरून सावरून एक अस्तरचं ब्लाऊज कंप्लीट करून मी दुसरं बी घेतलंय तरी अजून यायचा पत्ता नाही. येऊ दे आता, म्हातारीला खायला बी देत नाही आणि काहीच करून देत नाही. असा बी स्वयंपाक केला नाही. बसा म्हणते एवढं उपाशी. माणसाच्या इथं हाताखाली एका अर्ध्या कामाला हातभार लावायचा, ती गावात जाऊन बसायचं आणि भूक लागली की मग उठून यायचं, दिमाय मला जेवाय म्हणायचं. तीच काम करीत बसते. इथं हाय मला काम दुसरं करायचं, हाय शिलाईचं काम असतंय, तर वाटत नाही त्याला कधी हिच्या हाताखाली हातभार लावा वगैरे, कधी आपण करावं हिला मदत. तसलं काय नाही. बोलणं लय महत्वाचं असतं. या तिथला तिथं कुठाला काढत बसायचं. हो हो, पुन्हा येते मी. पुन्हा आपण निवांत बसू. एवढे जंपर तिला देऊन येऊ दे माय. आला का साऱ्या गावाला बेल घालून? झालं का तुमचं फिरून यायचं? अव कवा या गेला तुम्ही? काय तुमच्या जीवाला पटत आहे का? सकाळी चहाचा घोट पिऊन गेला, आता 12-1 वाजायला की इतकी असती का माणसानं गावात गेलं तिकडच काय म्हणते ती तसं गौर झालं म्हणल्यावर काम. अगं माय, गावामध्ये बाया असतात, विचारित असतात का? आता तू एक टेलर घालून मला सगळ्याला तोंड द्यावं लागत आहे की काय तोंड द्यावं लागतंय? चलत चलत बोलायचं, चलत राहायचं. मी घराच्या बाहेर गेल्यानंतर अशीच जाते ना अशीच येते का? सकाळी गेलं की फार संध्याकाळी. हा काय पटत आहे तुम्हाला बोलायला आणि काय नाही? एकतर सुनायचं काम करा ती करा आणि वरून घ्यायचं बोलणं बी खा. ही कुणी न्याय शिकविलाय माय? काय माय काम कराय तुम्हाला कधीच्या काळी धाडलं तर असला पालता परवेशाचं काम करून येताव. कवा गेला कवा आलाव. माणसाचा वाट बघून डोळ्याचा प्राण गेला की गेला असं किती असं डोळ्याचा परान. तिथं मी काय गावामध्ये खाऊन काय पालत पडाय काय तिथं झोपाय जाते का काय ग? का मी तिथं झोपा काढते? चलून चलून पाय गाठून गेले गाय माय. आणि घरी आल्या आल्या काल पण अगं तुमच्या पोटाची खिळगी भरायची असते म्हणून जाते की गावामध्ये. की बघ बायचे ब्लाऊज पीस आणले तर ती जरा लवकर शिवून काळजी असल्यावानी टेलरीन हाया. एका बाईच्या ब्लाऊजाला 2-3 महिने लावी ती या बाया माया नावानं बोंबलत बसत. आता गावात जायसारखं नाही केलं बी नाही माय. ब्लाऊज आणा आणि शिवून तर काय द्यायचे नाही. तर ती जाता येता बाई शिवलं का नाही आमचं ब्लाऊज, शिवलं का नाही आमचं ब्लाऊज. जसं काय मीच ब्लाऊज शिवते या. कटाळा आला की माय सगळ्याला तोंड देता. आता तुझं एक टेलरिंगचं काम आहे माय. की बघ बायाचे ब्लाऊज आले तर तुम्हाला काय लागलंय गावात जाऊन आयते ब्लाऊज आणून शिवाय इथं टाकायला? तुमच्या काय पेकाडाला नेट आहे का? मरणाची इथं रात्रन दिवसाचे ब्लाऊज शिवून शिवून कंबर दुखायलं, पाय सुजायले, तर मरणाची मेलेल्या कुत्र्यावानी फुगले सुजून मी. माझ्या जीवाला माहिती आहे खायला नाही वाईलच टायमाला भेट नाही कामानं. तुम्ही काय आणून देताल पटापटा पटापटा आणून द्यायचं, दिसतंय तर ठेवायचं. करणार दिला किती मरत आहे ती माहिती आहे ना. लाईट टिकत नाही वाईलच. पुन्हा नंतरच्याला गिरायकावर गिरायक असतंय, सगळ्याला तोंड द्यावं लागतं. या लागत आहे जरा लेट लागत आहे असतं या. कुणाचं गडबडीचं असतंय, कुणाचं उशिराचं असतंय म्हणून माणूस मागमुरी करून देतय. टेलरनीच्या दिमाखाला काही एक ताण असतंय का? लय ताण असतंय या. तुम्हाला काय सगळ्या बायाला तोंड द्यायला दमायला तुम्ही तर खायला लागत नाही का? कुठे घेऊन उधळते केलेला झंपराचा पैसा खाताव की? तोंड द्यायला बी नका का गावातल्या माणसाला? बायाला द्यावंच लागत आहे. आपण कोणतं काम करता म्हणल्यानंतर तोंडात देत गुढीनं चालावं लागतंय. नाही तर कुणा एखाद्या बाईला भांडता आणि माझ्या धड्यावर पाणी वाटताल तुम्ही. करू द्या नीट, मला जगू द्या 4 दिवस. तुम्ही तुमचं काय तोंड नुसतं सुटलेलं आहे. नाही तर कोणा एखाद्या बाईला म्हणताल हो अशीच करायली हो तशीच करायची म्हणून. मला जर कळालं का नाही तर तुमची पुन्हा मग बघा कशी फजिती करते. तुमच्या झिपरीचा घाजाच करते खाली लुळू. नीट कोणत्या गिरायकाने विचारलं तर म्हणावं शिवायली माय तिच्या भाग धासत असती कामाची. आलेला असतंय, घरातला असतंय, सगळं बघावं लागतंय. लेकर बाळे शाळेत जायचे असते तर शिवती होतंय. लाईट टिकत नाही. जरा असं तोंड द्यायला शिका गोडीनं. हो माय म्हणी जा. हा 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 ग. नाही तर तुझ्या नावाचा अख्ख्या गावामध्ये डांगरच पेटून यायला लागले की माझी सून तुमच्या ब्लाऊज पिसा नीती आणि कपच्या टाकी ती म्हणून. हा
तोंड ती घेऊन ह्याचं एक तर आणा ते आणा ह्याचं काम करा ते करा ओरड ह्याचं बोलणं बी खा. अहो मी नेऊन टाकते का खोपच्या मध्ये झंपर लोकायचे तुम्हीच नेऊ कोंबी ताव की इकडं तिकडं पसारा पानगावर आयत पडायला आईशक्या आरामाके साथ लागत झाले की लग्नाला 15-16 वर्ष चौकून घुशी उकीर काढून काढून घर चाळ केलं घरातली वस्तू ठेवीना भरण्या ठेवीनात काही ठेवीना झाले तेलवरी आदर मदर ठेवलं ती ठेवीना झाल्या आता घुशी आणि काहीतरी नाकवरी करून बोलायला तुम्हीच नेऊन इकडं तिकडं पसारा सारी ताव की मला ठुता नाकाला फेसा आला की कुठवर ठेवावं कुठवर आवरावं कदर आला की चौकून 4 कोपऱ्यानं उकीर काढून ठेवलाय घुशीनं ताळी इतकी जागा निर्मळ करावी लागते दररोज उठून गिरायकाचं नीट ठेवावं लागतंय झोपताना देखील जपून रातभर घुशी झोपी येऊ द्यात का काना किर करून टाकी आता कशावर बी उड्या मारायलेल्या आहेत आणि झोपायच्या अगोदर तर सगळ्या पटांगणात फिरत येतात हुडकीत खायला काय हाय का नाही बघत ती दिसत नाही का तुमच्या डोळ्याला दररोज बघत आहो की तुझ्या काय माय बापाच्या डोळ्यात दगड माती पडले होते का अगं जवळ बघाय आले होते का तेव्हा बी आम्ही हीच दाखवील तर लय सांगायला आलीस 15 वर्षाचं अगं होईल की मग आज ना उद्या होईलच की घर काय असंच राहणार आहे का काहीतरी बोलताव काहीतरी पटत खरडून नटायचं आणि आज ना उद्या घर होईल नटायचं राव द्यायचं घर करायचं आधी बघायचं हवडं नटून जाताव जणू काय महालात राहताव अगं हीच माझं महल आहे त्या महलापेक्षा बी हीच मला भारी आहे म्हणलं माझ्या मायबापाकडे चालाव दिलं होतं की माझ्या मायबापानं आज ना उद्या सुधरतेल म्हणून करतेल म्हणून झालं की आता 15-16 वर्ष होईल तुमच्याच्यानं काय हटली नाही की कुठलीच दलिंद्री सगळं हाय तसंच हाय जिथल्या तिथं ठेवलं या काय बोलायला लागली ना कुठ्यानं लय दिल्या असल्यावानी काय द्यायचं होतं तुम्हाला लय जागीरदार आहो तुम्ही बया मायबापाकडेच माझ्या मागाय जाता तिकडचं तुम्हाला खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तिकडचं त्यांचंच पाहिजे काय दिलंय का आजपर्यंत एवढं तुझं जिभा चुरू चुरू चालायला लागलंय काय दिलंय माझी तुम्हाला सांग काय दिलंय ती तुमच्या काय डोळ्यामध्ये माती दगड पडतेत का व खाताव नक्तीची आणून वाहताव खाऊन खाऊन माहिती नाही का तुम्हाला काय देते आणि काय नाही ती दिसून आंधळ्यानं ऐकून बाहेर तरी कसं होताव इतकं तरी कसं तुमच्या अंगामध्ये बनेलपणा आहे सगळं माणसाला बनवा बनवी काय दिलंय की माईचं एवढं जिवळ चालायला मायो सासू हाय म्हणून तुम्हाला मर्यादात राहायचं यायचंय नाही तर लय मला बोला येतं या आणि लय पुन्हा भांडाय बी येतं या काय खाऊ नका तुम्हाला मी सांगायले तुम्ही गपचूप काय करा तिकडे बघा कुठं काम धंदा असला तर गिळायचं असलं तर गिळायचं जा कुठं बायामध्ये जाऊन बसा तिकडे भटका डोक्याला ताण ही तर माझ्याच मायबापाकडे जाऊन माझेच वाशे मोजायला लागले आता माणसाला काम करू द्यायचं तर ती दिलं सोडून आणि येऊन किरकिरी लावली या सकाळच्या रामापाऱ्यामध्ये हे काम नाही तर काय आहे ग अगं सकाळपासून जावं लागतंय की गावामध्ये ते बायाचे झंपर अस्तर आणायला अगं माझ्या गुडघे गेले की मला नीट चला येईना गेला या आणि काय काम करतो म्हणून ना कुठ्याने विचारायला लागलीस मला सुननं काम सांगितलं की गुडघे तुटूनच पडतेत स्वतःला बेल घालायचा म्हणलं की जुटून राहतेत तेवढंच आहे बोलाय सुननं काम सांगितलं की हात पाय गुडघे असे तुटून पडते तुमचे लगेच तसंच आहे सुनाला नाही नीट बोलायचं सगळं सुनाला काम सांगितलं की ही होतं सुना कोणा अपेक्षा सांभाळायची तेवढी कशी करू वाटत या तिला नीट सांभाळायचं नाही नीट ठेवायचं नाही आणि नंतर त्याला तिच्याकडून अपेक्षा करायची नाकबरी करून बोलायचं लगे गावात तुम्हाला झंपर आणायची गिरायकाचे गेला की गुडघेच तुटून पडले तुमचे बाजूला झाले खरंच रे देवा म्हणूनच म्हणलं की असं गावामध्ये ह्या बाईला बोल त्या बाईला बोल एका ठिकाणी 2-2 तास बसतावा नाही तुमच्या गुडघे असे दुखत बसून फिरून आल्यावरच गुडघ्याचं तुकडं पडायला किती केलं तरी फिरून पडतेच रे देवा पडतच असते हो साऱ्या जग दुनियाचं पडायलंय बसा शांत तुम्ही जिथं केलंय तिथं नसतेत पडत नाही केलंय तीच बोलत आहेत म्हणून पडलेले दिसते तर बोलणाऱ्याच्या तोंड दिसतेत नाही बोलणाऱ्याचं काही दिसत नाही काय खायला केलंस का नाही का उपाशी मारतेस आज बी मला काय नाही केलं खायला आता तर करीत बी नाही करणार होते म्हणलं लाईट आहे त्यावर शिवून घ्यावं आणि खायला करणार होते उठून मला बी भूक लागली आता मी काय बी करून खात असते उलस तुम्ही खा नाही तर बसा मला इतकं तोंड द्यायला तुम्हाला गावात झंपर आणाय धाडले तवर तर माझं भांडून भुसकट पाडायला येऊन आणि तुम्हाला खायला करून ठेवू का ना माझं काम बी करू नका आणि तुम्ही माझ्यासाठी कुठे फिरू बी नका मरा आज उपाशी मरा तू नको करू मला खायला नको करू माझं बी काय बंद पडत नाही देवानं मला 2 हात 2 पाय 2 डोळे दिलेत मी करून माझ्या हाताला खाई तू आज रात्रभर जागून सगळे बायाचे मी आणलेले झंपर शिवून द्यायचे पुन्हा
तुम्ही खायला खा, तुमची तुम्ही खा, मला बी द्या ताट भरून, मग काय करून देते. नुसतं तुम्ही तुमच्या पुरतं करून खाताला, आम्ही काय बिबी घाला का पोटावर, आम्हाला बी खायला लागत आहे ना. म्हणजे स्वतः करून खायचं म्हणलं की एकटे पुरतं, बाकीचे उपाशी का मरण नाही गेले तर हा. मरा तुम्हाला किती बी केलं तर तुम्ही उरपाट्या बांगड्या नाहीच म्हणता. जाऊ दे काय माय, तुझ्या तोंडाला जर एखादा माणूस लागला तर येड झाल्याशिवाय राहणार नाही. सांग त्या बायाची किती शिलाई आली या, काय झाले असेल पैसे 400-500 रुपये तर दे, बाजार आहे आणू दे माळव टाळव. बाया 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 बाया, लाज वाटते का हो तुमच्या जीवाला? लेकाची कमाई जाऊन विचारायची सोडून सुनाची विचारायला हो माय. असल्या तरी कसल्या लोकांच्या जीवावर जगून खाणारे हाऊत. हा, लेकाला पैसे बाजारला मागायचे असतात का सुनाला मागायचे असतात? नाही का तुमचं तोंड धरू धरू हाणावं मागताल का म्हणू म्हणू. हा, 10-5 रुपयाचं कुठं करीत नाही, त्यातल्या बी सामानाला पैसे जाते तर काय 10-5 रुपये असते ते घरात खर्चून जाते तर, आणि बाजारला पैसे मागायला आणा. नाही तर बसा जा बघा तिकडे लेक असेल कुठं हुडकून काढून घ्या बाजारला पैसे ना आणा. मला काय करायचे का? मला एकटीला लागतं का खायला सगळं? तुम्ही काय वाऱ्याकडे तोंड करताव का? सुनबाई नीट बोला, तू लय बोलायला लागले, तुझं लय जिबाळ चालायला लागलाय, लय ऐकून घ्यायला लागले मी. नका घेऊ ऐकून, तुम्हाला कोण ऐकून घ्या म्हणा इथं थांबलंय का? थांबा म्हणलंय का? उगा माझ्या डोक्याला खुराक करू नका, जा तुम्हीच कुठेतरी घराच्या बाहेर, माझं दिमाग तरी शांत राहील. तू माझ्या गुणवान लेकाबद्दल काहीच बोलू नको, तुला नीट सांगायला लागले. नको देऊ पैसे, मला काय भीक नाही पडली तुझ्या पैशावर. फक्त तू रात्री आणलेल्या मटणाची निकी बिर्याणी खा, मग तुला सांगते. तुला रात्री हाय वळलेले कुटके बेसन. तुम्ही कोण मला माझ्या नवऱ्यानं आणलेलं मी खाणार? तुम्ही कोण मला नवऱ्यानं मला इथं करून आले? तुम्ही आला होतात मला न्यायला, आणि तुमचं खायचं नाही, कुणाचं खायचं मग? हा, तुमच्या गुडघे मोडून खायचा अधिकार आहे, माझं खायचं तुम्हाला अधिकार नाही. हा, तुमचं सगळं खाऊ शकते या. जाच करायला लागला का खाण्यासाठी? तुम्ही संध्याकाळी बघा, तुम्ही हात लावू देऊ नका, नाही तुम्हाला घराच्या बाहेर काढून तर माझं नाव बदलून ठेव. हा, माझ्या नादालाच लागायचं नाही आता. एकेकाला घराच्या बाहेर काढून फेकीन. हा. अगं बघू बघू कोण खातय कोण देतय. म्हणूनच म्हणलं माझ्या हातात हाय करायचं, तुम्हाला भेटत आहे ते गपचूप खा. दिलं तर मी हाय देणार आहे तुम्हाला. भेटतय हं. बाई खुशाल म्हणायली का नाही? तुम्हाला भेटलं तर पुन्हा बोला. अगं मीच आणणार, मी माझं कष्ट करून आणणार, मीच करणार आणि मीच खाणार. जा खा. बघा आता बाजार आता उठून जातोय, कष्ट करायचा पुन्हा बाजार आणा आणि पुन्हा खा. तिसरा खातेच ते बी तुझ्या असं नाकावर टिचून खाते, कळलं का? खा. तेवढंच आहे, नाकावर टिचून खायचं शिकविलेलं आहे, कमवायचं नाही शिकविलं कोणी. आणि नाही शिकवू दे. तुला काय करायचंय? तुला शिकविलंय की तुझ्या माय बापानं लय मोठा असं कमवून शिकविलंय म्हणून तर खाते ना मी. खा खा. जा कुठं. मलाच घराच्या बाहेर, माझ्याच घराच्या बाहेर मलाच हाकायला लागली. माय काय वनवास आहे रे देवा. माझंच घर, मलाच माझ्या घराच्या बाहेरून हाकायला लागली या. हिला वाटत आहे का काही? एकूण खाल्ली मी तुमच्यावर. जा कुठे लेख मुतारा पिऊन पडला असं, जा त्या लेखाकडून पैसे घ्या बाजार करून आणा. इथं माझ्यासोबत हुजत खेळत बसत जाऊ नका. कुणी नाही दिसत म्हणून माझ्या जवळच याना द्यायच्या सुनपशीच, आणि स्वतःच्या लेखाच्या गुन्हे झाकून ठेवायचे पदराखाली. ती सुधरत नाही सकाळपासून, ती तेवढं सुधरत कसं? माझ्याच कामाला गेलेलं नीट लागत आहे लगेच माझं केलेलं. किती काही सांगा तर ते उलटून फिरे म्हणतात ना, तशीच आहे तर लेख आणि सून. हो, असं माय माझा लेख नाही गय तसा. नाही ना, कमाईचा बाजार लेख म्हणून नाही. हायच कमी येतय तेव्हा तर हायच एवढी. तुम्ही माझं डोकं खाऊ नका आता. जा कुठे लेख मुतारा पिऊन पडला असेल, लेकाला हुडका, बाजारला पैसे घ्या, जा बाजार करून आणा. जायचं माझं डोकं जाते. हाय माझा लेख मरणाचा कमी येतोय, काय तुझी गरज बी नाही तुझ्या पैशावर. बस अशीच एकटीच घरात पुन्हा. हो, एकटे घाणा काय इडी बिडी दिसायला का काय तुम्हाला? गण्याची हानी आहेस का? नाही, तुमचं शान पण शिकले आता. तुमच्या कुणा सगळं शिकायले. आधी काय नव्हते, आधी इडी होते, पण आता लय शानी झाली. आधी होते इडी. तुला वाटलं काय की असं बोल शिकले लाईट येईल?